नमस्कार. आज आपण नवीन प्रकरण शिकणार आहोत. इयत्ता 9वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. विद्यार्थिनींनो, मागील पाठात आपण भारतातल्या आणि जगामध्ये घडलेल्या घडामोडींचा अभ्यास केलेला होता. त्याची आपण आता थोडक्यात उजळणी करणार आहोत. चला तर मग पाहूया मागील पाठामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याचा या पाठाशी काय संबंध आहे. मागील पाठात आपण पाहिलं आहे परस्परावलंबन, परराष्ट्र धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध, पार्श्वभूमी, जगामध्ये घडलेले पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीमध्ये हे महायुद्ध घडलेले होते. त्यानंतर पहिल्या महायुद्धाचा झालेला परिणाम, पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची केलेली स्थापना, राष्ट्रसंघाला आले अपयश आणि त्यातून झालेले दुसरे महायुद्ध 1939 ते 1945, लष्करी संघटनांची निर्मिती, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्ध, शीतयुद्धामध्ये असणारे 2 देश रशिया आणि अमेरिका, जगाचे द्विध्रुवीयकरण, शस्त्रास्त्र स्पर्धा, अलिप्ततावाद, अलिप्ततावादी चळवळ या सर्वांचा अभ्यास आपण मागील पाठामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर जागतिक घडामोडीनंतर शीतयुद्धाची जेव्हा अखेर झाली तेव्हा बरेचसे देश आर्थिक बाबतीमध्ये त्या देशांची आर्थिक स्थिती खालावली आणि त्यानंतर परराष्ट्र धोरणाचा विचार करण्यात आला. परराष्ट्र धोरणाशी संबंधित असणारे वेगवेगळ्या घटना आणि परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशी सुरुवात झाली किंवा निर्माण झाली याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया प्रकरण 2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत? आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत. परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व. सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. ते प्रत्येक राष्ट्राचे हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषय प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात. प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवत असते. म्हणूनच राष्ट्रांमधील परराष्ट्र संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. माहीत आहे का तुम्हाला, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते. राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे.
तर स्वातंत्र्य म्हणजे कोणाचीही सत्ता नसणारे, स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे, आणि सार्वभौमत्व म्हणजे बाह्य सत्तांचं नियंत्रण नसणे आणि अंतर्गत बाबतीमध्ये स्वतःचा कारभार स्वतः पाहणे, याला सार्वभौम असे म्हणतात. आपला भारत देश स्वतंत्र व सार्वभौम देश आहे, हे आपल्याला माहीत आहे. आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात, तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. राष्ट्रीय हितसंबंधामध्ये काही घटकांचा समावेश केलेला आहे. तर आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये सर्वोच्च हित पुढीलप्रमाणे आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे आपल्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय हित असते. संरक्षणामध्ये आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या भारत देशाने थलसेना, वायुसेना, जलसेना इत्यादींची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर काही आरमारांची सुद्धा निर्मिती केलेली आहे. उदाहरणार्थ, सध्या चालू असलेले भारत-चीन यांच्यातील तणावाच्या संबंधामध्ये आपण पाहत आहोत की चीन या देशाने केलेल्या हालचालीवर भारत देश संरक्षणाच्या साहाय्याने कशा पद्धतीने चीनला थोपवून धरत आहे, हे आपल्या लक्षात येईल. नंबर 2, आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंधी ही उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन असते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होत असतात. त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रभावी असते. चला चर्चा करूया. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरीही काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारलेले असतात. उदाहरणार्थ, भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारलेले आहे. ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते? या प्रश्नावर चर्चा करा आणि उत्तर शोधा. प्रत्येक देशाला परराष्ट्र धोरण निश्चित करावे लागते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरू शकते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा परिणाम त्यावर होत असतो. चला तर मग पाहूया, परराष्ट्र धोरण ठरवताना कोणते घटक निश्चित केले जातात. परराष्ट्र धोरणावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो हे आपण आता पाहू. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, त्यामध्ये नंबर 1, देशाचे भौगोलिक स्थान. मुलींना, तुम्ही पृथ्वीगोल पाहिलं असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल. त्यावर विविध देश असतात. प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. त्यांच्या सीमा तुम्हाला दिसतात. काही देश अन्य देशापासून खूप अंतरावर आहेत, तर काही देशांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात, देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. नंबर 2, राजकीय व्यवस्था.
लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ, भारताच्या दक्षिणेकडे असणाऱ्या श्रीलंका या देशामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा तामिळनाडूवर खूप मोठा परिणाम दिसून येतो. तसेच भारताच्या पूर्वेकडे असणाऱ्या बांगलादेशात काही घडामोडी घडतात, त्याचा पश्चिम बंगालवर आणि ईशान्येकडच्या काही देशांवर परिणाम होत असतो. असे का करावे लागते? आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे, तितकेच ते शेजारी देशामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रामध्ये लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूटान या देशांकडे भारताला लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नंबर 3, अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. प्रत्येक देशाला आपला आर्थिक विकास झाला पाहिजे असे वाटत असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. नंबर 1, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. नंबर 2, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षिततेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थिनींनो, तुम्हाला पटते का? पटल्यास का व न पटल्यास का नाही हे तुम्ही विस्ताराने लिहा. राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा शेवटचा घटक आहे 5वा घटक, प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरण आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. भारत देशाचे सुरक्षा सल्लागार आहेत अजित कुमार डोभाल. विद्यार्थ्यांनो, या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेत पाहूयात.